बातमी आहे, पक्ष सोडण्यापूर्वी आता अहिर यांचा ठाकरेंना मेसेज गेला होता। अहिर यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंना मेसेज दोघांनाही केला होता। शिवसेनेमध्ये प्रवेशासंदर्भात अहिर यांचा ठाकरेंना मेसेज गेला होता, त्यांना सांगून त्यांनी प्रवेश केलाय। आदित्य ठाकरेंकडून अहिरांना मेसेजवरच उत्तर सुद्धा आलं होतं। पक्ष सोडण्याआधी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मेसेज करून सांगितलं की मी शिवसेनेच्या पक्षामध्ये जातोय आणि यावर आदित्य ठाकरे यांनी भला मोठा मेसेज पाठवलाय। सचिन अहिर यांचा मेसेजवर रिप्लाय आता आपण पाहतोय की सचिन अहिर यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना सुद्धा मेसेज केला होता आणि मेसेज करून त्यांनी आपला निर्णय कळवला होता। त्यावर आता आदित्य ठाकरेंनी भला मोठा मेसेज सुद्धा आता सचिन अहिर यांना पाठवला होता। आपल्या सोबत अजित मांढरे जोडले गेलेले आहेत। अजित, आपण पाहतोय की त्यांनी चक्क मेसेजवर पक्षप्रमुखांना पक्ष सोडतोय असं कळवलं होतं। बरोबर आहे। साधारणपणे एक आठवड्यापूर्वी म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। जी चर्चा होती की 3 आमदारांनी उभाटाच्या एकनाथ शिंदे यांची गुप्त ठिकाणी भेट घेतली मध्ये आणि या गोष्टीमध्ये सचिन अहिर हे स्वतः पर्सनली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपसभापती आणि पद या 2 गोष्टींवरती चर्चा सुरू होती। ही चर्चा जी आहे ती अधिवेशन सुरू झालेल्या पहिल्या आठवड्यामध्ये झाली आणि साधारणपणे या शनिवारी या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला की सचिन अहिर यांना उपसभापती पद विधान परिषदेचं देण्यात येईल आणि त्याच सगळ्या गोष्टीवरती सचिन अहिर यांनी जी मागणी केली होती ती मागणी मान्य झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही मेसेज केले आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी फक्त जय महाराष्ट्र, मी आता शिवसेनेमध्ये जात आहे, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहे, त्यामुळे अशा वेळेचा मेसेज त्यांनी पाठवला आणि त्यानंतर त्यांनी पक्ष सोडतोय हे स्पष्ट केलं। पण या मेसेज मोठा मेसेज केल्याची माहिती मिळते। त्या मेसेजमध्ये नेमकं आदित्य ठाकरे यांनी काय लिहिलंय, काय नेमकं त्यांचं याच्यामध्ये होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पण पक्ष सोडण्याआधी सचिन अहिर यांनी ठाकरे मेसेज करून त्याबाबत पूर्वकल्पना दिली होती। ही गोष्ट साधारणपणे 2 दिवसापूर्वीच म्हणजे शनिवारीच दिली, माफ करा रविवारी त्यांनी मेसेज करून दिली आहे अशी आता माहिती मिळते। त्यामुळे हा बॉम्ब फुटणार किंवा या पद्धतीचं सचिन अहिर जे आहेत ते पक्ष सोडून जाणार आणि त्यांना उपसभापती करणार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2 दिवसापूर्वी शनिवारी सगळं डिसाईड झालं होतं। भेट आधी झाली होती आणि त्यावर नंतर आता शिक्कामोर्तब झाला की आज सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती पदाचा अर्ज भरलेला आहे। नक्कीच अजित, आपण पाहतोय अजित की या ठिकाणी आता त्यांनी मेसेज केला होता, त्यांच्याकडनं उत्तर काय आलं हे समोर आलेलं नाहीये, मात्र तरी सुद्धा त्यांची भूमिका नेमकी काय होती? त्यांची भूमिका हीच आहे की ज्या पद्धतीनं सर्व मॅन्डेट सुरू आहे, आम्ही त्यांच्याशी जेव्हा ऑफ रेकॉर्ड बोललो तर त्यांचं म्हणणं की जो मॅन्डेट सुरू आहे मी कुठेही हे म्हणणार नाही की मला पक्षप्रमुख भेटत नव्हते किंवा मला पक्षामध्ये पद मिळाली नाही किंवा माझ्यावरती अन्याय झालेला आहे असं मी कुठेही म्हणत नाही किंवा म्हणणार देखील नाही। जे काय ते मला जे अपेक्षित होतं ते मला त्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे। पण जो सध्याचा मॅन्डेट आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्राने जे सरकार जे काम करते किंवा त्यांच्या जो कामाचा सपाटा आणि संघटना वाढीचा जो काही त्यांनी लावलेला धडाका जो आहे ते पाहता भविष्यामध्ये तग धरून राहणं अशक्य आहे। हा कुठे निर्णय घेऊन मी शिवसेना पक्षात जातो असं त्यांनी स्पष्ट केलं। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अजित। आपण पाहतोय की सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिलाय, लवकरच ते आता एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा त्यांनी अधिकृतपणे दिलेला आहे। राजीनामा देऊन त्यानंतर आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी आजच अर्ज दाखल केलेला आहे। आज दुपारी एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद आहे आणि त्याच वेळी कदाचित आता सचिन अहिर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, अधिकृत प्रवेश करणार आहेत। आपल्या पुढे त्यांचं राजीनामा पत्र आलेलं आहे, त्यांनी लिहिलेलं आहे, शिवसेना प्रमुख सस्नेह जय महाराष्ट्र। आदरणीय महोदय, सविनय विनंती करतो की मी सचिन अहिर। आपल्यासोबत उदय जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। उदय, अधिक माहिती। आपण हे पत्र पाहतोय, भारतीय कामगार सेनेचं पत्र आहे ज्याचे अध्यक्ष सचिन अहिर होते, मात्र त्यांनी आता भारतीय कामगार
सेनेचा म्हणजे एकंदरीत आपण पाहतो आहोत की जे त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यामुळे त्यांनी एकंदरीत आपल्या भारतीय कामगार सेनेचा राजीनामा जो आहे तो दिलेला अध्यक्षपदाचा आणि तसं पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं आहे आणि हे पत्र पाठवल्यानंतर आपण पाहतो की दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहे। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश थोड्याच वेळात होणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालेला आहे। खासदार साहेब उठले आणि त्यानंतर आता सचिन आहेर हे सुद्धा शिवसेनेमधनं खरं तर लढवत आहेत। त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे उपसभापती पदासाठी। आपण पाहतोय त्यांनी अधिकृतपणे पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते दुसरा पक्ष प्रवेश करणार आहेत। तेव्हा आता यावर उद्धव ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे, कारण राजीनामा देऊन त्यानंतर दुपारी ते शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत। आजच दुपारी सचिन आहेर हे शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करतील। त्यांनी आता ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा दिलेला आहे। एकीकडे ते 2 वेळा आमदार झाले होते। त्यांनी आपण पाहतोय की आता राजीनामा दिलेला आहे ठाकरेंच्या सेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा। त्यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या सरचिटणीस पदी ते होते आणि त्या पदाचा त्यांनी आता राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि काही वेळातच ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश काही वेळातच दुपारपर्यंत होऊ शकतो। आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत। उदय, अपडेट द्याल? आपण बघतो आहे की शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन आहेर हे थोड्याच वेळात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार। मात्र तत्पूर्वी त्यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळते। तसं पत्र देखील त्यांनी प्रसिद्ध केलं आणि हे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेलं असल्याचं माहिती मिळते आहे। यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की पुढच्या काही वेळात सचिन आहेर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। सचिन आहेर हे कामगार नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। गिरणी कामगारांचे प्रश्न असतील किंवा इतर खाजगी कंपन्यांचे कामगारांचे प्रश्न असतील अशा सर्वच प्रश्नांवरती सचिन आहेर नेहमीच आघाडीवरती राहिलेले आहेत आणि ते आता पक्षांतर करत आहेत। त्यामुळे त्यांनी आधीच्या पक्षाचा हा राजीनामा दिलेला आहे। त्यांचे जे भारतीय कामगार सेना ही एक बलाढ्य कामगार संघटना आहे आणि या कामगार संघटनेच्या सरचिटणीसपदी सचिन आहेर होते आणि त्यांनी आता सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे। उदय, आपण पाहतोय की आता खरं तर हा मोठा प्रभाग होता आणि वरळीतनं त्यांनी निवडणूक लढवली होती। आपण पाहतोय की आता यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे, त्यांच्याकडनं काही माहिती समोर आली आहे का? अद्याप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अधिकृत भूमिका जाहीर केली नाही। मात्र त्यांच्या पक्षाचे एकूण सर्व आमदार असतील किंवा नेते असतील त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी आहे ती स्पष्ट केलेली आहे। नाराजी स्पष्ट करत असताना त्यांनी एकंदरीत पाहतो आहोत की ज्या प्रकारे ऑपरेशन टायगर एकामागोमाग एक सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे कुठेतरी लोकशाहीला बाधा पोहोचत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिली जात आहे। उदय, आपण पाहतोय वरळीमध्ये सचिन आहेर आज सकाळी सुद्धा माझ्या शेजारी बसले होते। आम्ही एका बेंचवर बसत होतो, हे तर आम्हाला कधी कळालंच नाही। परंतु काय केलं आता मला माहिती नाही। त्यांनी उपसभापतीचा फॉर्म भरला एवढं मला कळालेलं आहे। बाकी पुढचं काहीच नाही, काही नाही। त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे मला, बाकी याच्यावरती काही आलेलं पण मेसेज त्यांनी टाकलेला आहे मला। मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिलं आहे की have to take a political decision which is very difficult for me but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। आता याच्यावरती काही माहिती नाही। हे बघ, आम्ही फॉर्म भरलेला आहे, अभ्यंकर सरांचा फॉर्म भरलेला आहे। आता पुढे उद्या बघू। आपण पाहतोय की दानवेंची प्रतिक्रिया आलेली आहे। खरं विवाद निर्माण नाही होणार। वरळी शिवसेनेचे जे सुनील शिंदेनी सचिन आहेरांना पराभूत करून सुनील शिंदे निवडून आलेले तिथे, त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही। आमदार देखील संपर्कात असल्याचं वारंवार दावा केला जातो। हे आता कोणाच्या आतमध्ये आपण जाणार नाही। आता सचिन भाऊ आहेर काल रात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो। काल रात्री 9 वाजता आम्ही सोबत गेलो इथून दोघे। आता सकाळी त्यांनी असं केलं, त्याला काय करू शकतो? सर, हिंदी में जानना चाहेंगे एक बार सचिन आहेर ने आज
आपण पाहतोय दानवेंसोबत सचिन अहिर रात्री 9 पर्यंत सोबत होते, मात्र सकाळी त्यांनी अचानक निर्णय घेतला असं दानवेंचं म्हणणं आहे. आपण पाहतोय सचिन अहिर यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर मेसेज करून पक्षप्रमुखांना आणि आदित्य ठाकरे यांना मेसेज करून त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि काही वेळातच ते शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करतील. त्यांनी आज उपसभापती पदासाठी अर्जही दाखल केलेला आहे. आपण पाहतोय आजची मोठी बातमी आहे. शिंदेंनी खरं तर आता ऑपरेशन टायगर अत्यंत सिरियसली घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन अहिर हे सुद्धा शिवसेनेमध्ये आता सामील झालेले आहेत, विलीन झालेले आहेत. सचिन अहिरांनी अर्ज दाखल केलेला आहे.